लटकणाऱ्या पोटाच्या समस्येने त्रस्त आहात का? अनेक उपाय करूनही पोटाची चरबी कमी होत नाही. वाढलेले पोट फक्त लूक खराब करत नाही, तर आजारांनाही आमंत्रण देते. काळजी करू नका. आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आज आपण पाहणार आहोत पोटाची चरबी कमी करणाऱ्या सर्वोत्तम टिप्स. या टिप्स घरगुती आणि 100% प्रभावी आहेत. चला तर मग सुरू करूया आजचा अत्यंत उपयुक्त व्हिडिओ. आहाराशी संबंधित टिप्स. टिप क्रमांक 1. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबू आणि मध टाकून प्या. यामुळे मेटाबॉलिझम वाढते. टिप क्रमांक 2. चहा, कॉफी, आईस्क्रीम आणि गोड पदार्थांमधील साखरेचे प्रमाण पूर्णपणे बंद करा. टिप क्रमांक 3. जेवणामध्ये भात, चपाती कमी करा व प्रोटीनचे प्रमाण जसे की अंडी, पनीर वाढवा. टिप क्रमांक 4. रोजच्या आहारात फायबरयुक्त पदार्थ जसे की ओट्स, दलिया आणि मोड आलेले कडधान्य वापरा. टिप क्रमांक 5. दिवसातून किमान 3 ते 4 लिटर पाणी पिण्याची सवय ठेवा. यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात. टिप क्रमांक 6. जेवणात मिठाचे प्रमाण मर्यादित ठेवा, कारण जास्त मिठामुळे शरीरात वॉटर रिटेशन होते. टिप क्रमांक 7. मैद्यापासून बनवलेले पदार्थ जसे की बेकरी प्रोडक्ट्स, पिझ्झा व जंक फूड पूर्णपणे टाळा. टिप क्रमांक 8. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात एक मोठा बाऊल भरून ताजी कोथिंबीर किंवा सलाड खा. टिप क्रमांक 9. रात्रीचे जेवण अत्यंत हलके ठेवा आणि झोपण्याच्या किमान 2 तास आधी जेवून घ्या. टिप क्रमांक 10. जेवताना अन्न व्यवस्थित चावून खा. घाईघाईने जेवल्याने पचन व्यवस्थित होत नाही. टिप क्रमांक 11. रोजच्या आहारात ताक, दही आणि लिंबू पाणी यासारख्या प्रोबायोटिक्सचा समावेश करा. टिप क्रमांक 12. रात्रीच्या जेवणानंतर लगेच बेडवर झोपू नका. किमान 15 ते 20 मिनिटे शतपावली करा. टिप क्रमांक 13. जेवणापूर्वी 1 ग्लास पाणी प्या. यामुळे भूक मर्यादित राहते आणि तुम्ही जास्त कॅलरीज खात नाही. टिप क्रमांक 14. जेवणात रिफाईंड तेलाऐवजी कोल्ड प्रेस तेल म्हणजे लाकडी घाण्याचे तेल जसे की मोहरी किंवा खोबरेल तेल वापरा. टिप क्रमांक 15. दुपारच्या जेवणानंतर लगेच बसून राहू नका. किमान 10 मिनिटे उभे राहा किंवा हलकी हालचाल करा. टिप क्रमांक 16. रात्रीच्या जेवणात खिचडी, सूप किंवा उकडलेल्या भाज्या यासारख्या हलक्या पदार्थांना प्राधान्य द्या. टिप क्रमांक 17. आहारात बदामासारख्या सुक्या मेवाचा समावेश करा. यातील गुड फॅट्स पोट बराच वेळ भरलेले ठेवतात.
व्यायाम व शारीरिक हालचाली. टिप क्रमांक 1. रोज सकाळी किंवा संध्याकाळी किमान 30 ते 45 मिनिटे जलद गतीने चाला. टिप क्रमांक 2. पोटाचे स्नायू मजबूत करण्यासाठी प्लॅंक एक्सरसाइज रोज किमान 1 मिनिट नक्की करा. टिप क्रमांक 3. पोटाची चरबी वेगाने बर्न करण्यासाठी कॅचेस हा अतिउत्तम व्यायाम आहे. टिप क्रमांक 4. रोज दोरीवरच्या उड्या मारा. यामुळे संपूर्ण शरीरातील फॅट वेगाने कमी होण्यास मदत होते. टिप क्रमांक 5. योगासने करा. प्रामुख्याने कपाळभाती, प्राणायाम, नौकासन व भृंगासन खूप फायदेशीर ठरतात. टिप क्रमांक 6. दिवसभरात जास्त वेळ एका जागेवर बसून राहू नका. दर तासाला 5 मिनिटे उभे राहून फिरा. टिप क्रमांक 7. ऑफिस किंवा मॉलमध्ये लिफ्टचा वापर करणे टाळा आणि शक्य तिथे जिन्याचा वापर करा. टिप क्रमांक 8. आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा सायकल चालवणे किंवा पोहणे यासारखे व्यायाम करा. टिप क्रमांक 9. आठवड्यातून एकदा घरातच आवडीच्या गाण्यावर 15 ते 20 मिनिटे उत्साहात डान्स किंवा झुंबा करा. जीवनशैली आणि घरगुती उपाय. टिप क्रमांक 1. दररोज 7 ते 8 तासाची झोप आणि गाढ झोप घेणे शरीराचे फॅट बर्न करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. टिप क्रमांक 2. सकाळी किंवा रात्री कोमट पाण्यात थोडे जिरे आणि ओवा उकळून ते पाणी गाळून प्या. टिप क्रमांक 3. जेवणानंतर अर्धा तासाने कोमट पाणी पिण्याची सवय लावा. यामुळे पचनक्रिया गतिमान होते. टिप क्रमांक 4. आहारात दालचिनी, आले आणि लसूण याचा वापर वाढवा. हे घटक फॅट बर्न करण्यास मदत करतात. टिप क्रमांक 5. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संयम ठेवा. वजन एका रात्रीत वाढत नाही आणि कमीही होत नाही. सातत्य राखा. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.